निश्चितपणे हे महत्वाचं अधिवेशन आहे, मोठं अधिवेशन आहे। जे काही आमचे सगळे ते आपल्या पाठीशी असली पाहिजे, ती सकारात्मक शक्ती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी दर्शन मी घेतलं। विधानसभेच्या यशानंतर अधिवेशन होत आहे, किती महत्त्वाचं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। ते निश्चितपणे हे महत्त्वाचं अधिवेशन आहे, मोठं अधिवेशन आहे। जे काही आमचे सगळे राज्यातले महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना या अधिवेशनात निमंत्रित केलेलं आहे। एकीकडे त्यांचे आभार देखील आम्ही मानणार आहोत आणि त्यासोबत त्यांना पुढची दिशा देखील या अधिवेशनात आम्ही देणार आहोत। पवार साहेब असं म्हटले आहेत की परभणी आणि हा भाग शांत झाला पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा पण केली आहे, परंतु शांत करणं ही एकटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही असं देखील म्हटलं। हे खरंच आहे, कारण आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल। ज्या प्रकारे विशेषतः आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे, याकरता सरकार कटिबद्ध आहे। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते आणि त्यावेळची त्यांची ही माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया। फडणवीस यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। बीड आणि परभणीमध्ये शांतता निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। Thank you.